जिल्हा परिषद दामाजी नगर गट व बोराळे पंचायत समिती गट या गटाचा प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं सोमनिंग मंदिर बोराळे इथं कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी आपल्या दमदार आवाजात संताजी गावकरे यांनी प्रास्ताविकपर भाषण केले। त्यात त्यांनी विरोधकांवर जबरदस्त हल्ला केला। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक राजकुमार स्वामी यांनी परिसरातील रस्ते, प्राथमिक शिक्षण, आरोग्य व नागरिकांच्या इतर समस्यांचा पाढा वाचला व विरोधकांवर जबरदस्त प्रहार केला। गावातील तरुण व वृद्धांनी या गटाला निवडून आणण्याची साथ घातली। यावेळी बोराळे व पंचक्रोशीतील नागरिकांकडून टाळ्या वाजवून भरभरून मतदान करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर भारत नानांचा बछडा माननीय भगीरथ भालके यांनी जिल्हा परिषदेवर महावीर ठेंगेल यांना तर पंचायत समितीवर सारिका दसाडे यांना निवडून देण्याचं भावनिक आवाहन केले। त्याचप्रमाणे त्यांनी विरोधकांवर आपल्या शैलीतून आसूड ओढले। कार्यक्रमाला बोराळे व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कोण बोलत नाही आणि दादांना मला प्रश्न विचारताय समाधानदारांना, विधानसभा जाहीर झाल्यावरती रोड उकरलं निंगेवाड्यापासून ते मुंडवाडीपर्यंत, विधानसभा झाली रोड बंद झाला, पंचायत समिती जाहीर झाली परत जेसीबीला रोड चालू झाला आणि तुमच्या कारखान्याला रोड चालू झाला म्हणजे कारखान्याला ऊस जाणार आहे, तुमचं इथले या भागात ऊस जाणार आहे म्हणून तुमच्या रोडला ज्या दिवशी जेसीबी लागली बोराळ ते बालानगर रस्ता हा डांबरीकरण झाल्याशिवाय थांबला नाही। मग मंगळडा आणि बोराळच्या रस्त्याला काय अडचण येते का तुमचं गरज आहे तिकडे ऊस वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही सोय करून घेतली। मग आम्ही रोज कामाला जाणार माणसं आमची मनगपात झाली, ह्याचा विचार कोण करणार आहे? ह्या कोणत्याही बीजेपीच्या त्या आमदार साहेबांना म्हणा कुणाला ही सर्वसामान्य जनतेचं काही पडलेलं नाही। म्हणून आपण मी भगीरथ दादा मी बोलतो, हॅट्रिक आमदार भारतनाना भालकेचा कट्टर कार्यकर्ता आहे। मोदीच्या टायमाला सुद्धा आम्ही भारतनानाला शिलापूरमध्ये लीड दिलेला आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, ही कामाची माणसं आहेत। आता तर आमची ताई नगराध्यक्ष आहे आणि काम हे 100% होणार। येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण सर्वसामान्य घरातली माणसं आहे, आपण कामाला गेल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही। म्हणून आपलं जर काम कोण करणार असेल तर आमचं महावीरप्पा आणि आमची ताई करणार आहे। त्यासाठी सगळ्यांना विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला रिक्षा आणि बॅगच्या समोरील बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे। त्याचा जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, आज कोणता बी रस्ता असू द्या, भगीरथाचा कुठला बी रस्ता असू द्या, मासुरी पासून सिद्धापूर पर्यंत असेल, मंगळा ते बोराळे असेल, भालेवाडी ते तुमचं नंदूर असेल, त्याचबरोबर अंतर्गत रस्ते असतील, आमदार साहेब असतील किंवा भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जे काय आज या ठिकाणी निवडणुकीला उभारले त्यांनी सांगावं की या भागातला कुठला रस्ता चांगला आहे, आम्ही त्याला उघड या ठिकाणी पाठिंबा द्यायला तयार आहे। कारण आज जवळजवळ 10 वर्ष झालं या ठिकाणी कुठलाही रस्ता या ठिकाणी चांगला नाही। आज सोलापूरला जायचं म्हणलं तर या ठिकाणी रस्त्याने जायचं म्हणलं तर चिड येते, मंगळवारला जायचं म्हणलं तर रडू होते, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी करून टाकलेली आहे। आज जे आमदार जे नागरिक या ठिकाणी नॉट रिचेबल जे काय म्हणून बोलतायत, आज तुमचा रिचेबल आमदार कुठे आहे? त्या आमदाराला काय दिसत नाही का चाललेलं आहे? आज जो काही 5,000 कोटीचा निधी आला आहे तो निधी फक्त कागदावरचा मित्रांनो, आज जर तो खराच निधी जर आला असता तर या रस्त्याची पायमुलत या ठिकाणी झाली असती, परंतु अशा प्रकारचं कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही। आज सर्वसामान्यांचा प्रश्न काय मित्रांनो? आज सर्वसामान्यांचा गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, या गरजा आपण ताकदीने या ठिकाणी पूर्ण करू शकतो। पण आपला प्रश्न म्हणून काय आहे? आज जे काही आपले बांधव आहेत, जे भूमिहीन शेतकरी आहेत, त्या भूमिहीन शेतकऱ्यांना या ठिकाणी रेशन मिळालं पाहिजे। आज अनेक शेतकरी अनेक नागरिक या ठिकाणी रेशन पासून त्यांनी त्या ठिकाणी वंचित आहेत, त्या लोकांना या ठिकाणी रेशन मिळत नाही। आज सिद्धापूर असेल, तांडूळ असेल, तांबड असेल, या भागामध्ये जवळजवळ 100 ते 500 घरकुल या ठिकाणी मंजूर आहेत, परंतु त्या घरकुलधारकांना या ठिकाणी नदीमधील एकही वाळू या ठिकाणी मिळालेलं नाही। आज या ठिकाणी मोदी सरकार चांगलं आहे, हे त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे, कारण हजारो कोटींचं पॅकेज या ठिकाणी त्यांना येतोय आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून ह्याचा जो काही पैशाचा धंदा चालू आहे तो धंदा यांचा जोरात चालू आहे, त्या धंद्याच्या जीवावर यांच्या निवडणुका होत मित्रांनो। आज मोफत वाळू देण्याचा या ठिकाणी जी.आर. काढला, परंतु कुठल्याही घरकुलधारकाला या ठिकाणी 5 वर्षामध्ये एक वाळूचा कण भेटला नाही। आज वाळू देण्याचं काम सुद्धा या आमदारांचं काम आहे, परंतु या आमदारांना कुठलाही वाळूचा कण या ठिकाणी मित्रांनो दिलेला नाही। याचबरोबर या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रश्न असत,
त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या ठिकाणी डिलिव्हरीची या ठिकाणी व्यवस्था नाही, सिझरिंगची व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणच्या भागातील लोकांनी या ठिकाणी खाजगी दवाखान्याचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतोय आणि खाजगी दवाखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी लाखो रुपये आमच्या शेतकरी बांधवांच्या ठिकाणी दिले जातात. त्याचबरोबर प्राथमिक शाळेचा या ठिकाणी दर्जा खालवलेला मित्रांनो. जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आमची गरीब मुलं या ठिकाणी शाळा शिकतात, परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये जर शिक्षण नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं? आज आमचा राब करणारा बाप या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही. ज्या गांधीजीनं गावाकडे चला म्हणून जो संदेश दिला, आज गावामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्यापर्यंत आरोग्य मिळालं पाहिजे, पण त्या जर सुविधा ठिकाणी उपलब्ध होत नसतील तर यांना काय जाळायचं घेऊन आज रस्त्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने असतील किंवा प्रहारच्या माध्यमातून असून अनेक वेळा आम्ही आंदोलन केली, परंतु या रस्त्याबाबत आमदारकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेण्यात आलेली नाही. ही शोकांतिक आहे. परवाच आमचे शिवसेनेच्या जिल्हा संघटक अमोक्षित काकणकी यांनी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यावरती दुधाने अभिषेक घातला की बाबा त्या रस्त्यावरती जे काही काम चालू आहे त्या रस्त्याच्या कामाची धूळ या ठिकाणी येणार नागरिकांना आपल्या डोळ्यामध्ये. त्या ठिकाणी किमान पाणी तर मार. ज्या वेळेला आम्ही दुधाचा अभिषेक घातला त्यावेळेला त्या ठिकाणी पाण्याचा टँकर चालू करून या ठिकाणी पाणी मारण्याचं काम केलं. अशा प्रकारचे जर काम करत असतील तर ह्या लोकांना कशा पद्धतीने आपण निवडून द्यायला पाहिजे. आणि माझा प्रश्न तुम्हाला आहे की कारण तुम्हाला निवडणूक ही जर जिंकायला असेल तर तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण ही निवडणूक आमची नाही, ही निवडणूक तुमची आहे. कारण तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे. आज सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी उत्तराला कोण तयार नाही. ह्यांच्या गोष्टी वेगळ्याच. आज तिकडनं पालकमंत्री येतो काय, प्रत्येकाला 20,000 कोटी रुपये देतो काय वेगळ्याच गोष्टी बोलल्या जातात, परंतु सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती ना पालकमंत्री बोलायला तयार आहे, ना मुख्यमंत्री बोलायला तयार आहे, ना आमदार बोलायला तयार आहे. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, परंतु आज आमच्या भागातील अनेक नागरिक या ठिकाणी घरकुलचा प्रश्न असेल. आज बऱ्याच लोकांना या ठिकाणी दादा राहायला जागा नाही, नावाने कुठल्या प्रकारची कोणत्या जमीन नाही, अशी लोक या ठिकाणी गावठांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी राहतात. आज आयुष्यभराची पुंजी त्यांनी घरामध्ये घातलेली आहे, परंतु त्या घरांना या ठिकाणी मंजूर देण्याचं काम यांच्यातून होत नाही. आज कोट्यावधी निधी तू मंजूर करताल त्याबद्दल तू मत नाही, परंतु जो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, घरकुलचा असेल किंवा घराचा प्रश्न असेल तर पहिल्यांदा कायम करावा. तुमच्यात हाय हिंमत तर पहिल्यांदा ते कायम करून दाखवा. आम्ही तुमच्या सोबत आहे, परंतु तुमच्यात हिंमत नाही, तुमच्यात फक्त बळा मारण्याचा हिंमत आहे. त्यामुळे या फुलबाटांना या ठिकाणी बळी पडायचं नाही. येत्या 7 तारखेला जे आमचे भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत महावीरभाऊ ठेंगील आणि जिल्हा पंचायत समिती सदस्य या ठिकाणी सारिकाताई यांना भरघोस मताने या ठिकाणी विजय करून या ठिकाणी जाहीर सभा पुन्हा एकदा दादा तुमच्याच या ठिकाणी पाहिजे घेणार आहे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे वक्तव्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडून गेलेल्या इथल्या झडपीच्या सदस्याने आणि पंचायत समितीच्या सदस्याने आणि त्या पंचायत समितीमध्ये ज्या 5 वर्ष त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार सभेच्या निमित्तानं या भागातल्या लोकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून काय काम केलं, कोणती योजना आणली, तुम्ही किती त्या ठिकाणी गावाला निधी दिला, मग बोरा असेल आजूबाजूच्या परिसरात, हे खऱ्या अर्थानं बंधू या प्रचार सभेच्या निमित्तानं सांगायला पाहिजे होतं. परंतु ह्यांच्याच्यानं पोचना म्हणून, ह्यांच्याच्यानं थापा मारायला थोड्या अडचणी यायला लागल्या म्हणून परवा दिवशी राज्याचे पालक त्या ठिकाणी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले होते. पालकमंत्री राज्याच्या विकास कामावरती तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या हितावरती बोलतील असं वाटलं होतं, पण ती पालकमंत्र्याची भाषा मगरुरीची, सत्ता आमची आहे, सत्तेच्या जोरावरती काही करू शकतोय, या भूमिकेतलं ते भाषण या बोराकरातल्या पंचक्रोशीतल्यानी ऐकलं असेल, नसेल तर बघा, ऐका. त्यांनी सांगितलं बंधूनो की आम्ही 1 वर्षात 30 लाख घरकुलं दिलेत. किती? 30 लाख. आम्ही परवा दिवशीपासून शोधतोय 30 लाखातली आपल्या मंगळवेढ्याला किती आली, मंगळवेढ्यातल्या बोरा गावात किती त्या ठिकाणी आले. आणि एकीकडे लाखोच्या कोटीच्या त्या ठिकाणी संख्या आणि आकडे तुम्ही आम्हाला सांगता,
तुम्ही 50,000 रुपयाचं घरकुलाला अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलं. याच सरकारने, याच जे केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचा आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद देखील आम्हाला द्या. अरे का द्या? 50,000 रुपये तुम्ही त्या ठिकाणी अनुदान डिक्लेअर केल्यानंतर किती घरकुल लाभार्थ्याला ते 50,000 रुपयाचं अनुदान मिळालं? घरकुल धारकांना 5 ब्रास वाळू मोफत देतो. कोणी सांगितलं? या सरकारनं सांगितलं होतं ना. किती नागरिकांना त्या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू त्या ठिकाणी मिळाली बंधू. त्याचबरोबर घरकुल लाभार्थ्यांना जर स्वतःची जमीन जागा नसेल तर गायरानाची जमीन सरकार त्या ठिकाणी सरकार उतारा असणारी जमीन त्या ठिकाणी आणि अर्धा गुंठा त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना देऊ म्हणून या सरकारचाच अध्यादेश आहे. का तुम्ही त्या ठिकाणी त्या लाभार्थ्याला देऊ शकला नाही आजपर्यंत? हे खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांनी याच बोराळ गावामध्ये येऊन परवा दिवशी सांगायला पाहिजे होतं. परंतु सांगण्यासारखं बदलून त्या ठिकाणी काय नाही. पालकमंत्र्यांनी राज्याच्या विकासावर, आपल्या भागातल्या विकासावरती बोलायला पाहिजे होतं. आमदाराच्या ठिकाणी गेल्या वर्षीपासून या आमदारांचे आकडे आपण बघतोय, ऐकतोय. विधानसभेच्या वेळी 3,500 कोटीच्या विकासाचा आकडा परवा दिवशी 5,000 कोटीवरती गेलाय. किती? 5,000. मी फक्त बोलेपर्यंत तुम्ही कागद आणि पेन असेल तर 5,000 कोटीवर तुम्ही लिहून दाखवा शून्य किती आहेत त्या 5,000. 5 वर ही अशा पद्धतीची कोटीची उड्डाणं या तालुक्यातल्या तमाम मायबाप जनतेला बदलून ऐकावं लागतात. आणि मग वर्षापूर्वी जे तुम्हीच सांगितलं की विधानसभेची निवडणूक आली की माचुरू कडून येणारा बोराळ रस्ता बघा, बोराळवरून मंगळवेढ्याला जाणारा रस्ता बघा, बोराळवरून आरळी बघा, बोराळवरून त्या ठिकाणी मग पलीकडे बालाजीनगरला जाणारा रस्ता बघा. हीच परिस्थिती गेल्या वर्षी पण तीच होती बंधू. निवडणूक आली का त्या ठिकाणी यांचे JCB त्या ठिकाणी काय डांबर डबे त्या ठिकाणी येऊन पडतायत. का? तुम्ही त्या ठिकाणी प्रचार सभेला आल्यानंतर प्रश्न विचारता कामा नये. आणि ठेकेदार कोण? मेन ठेकेदार आमदार आणि सब ठेकेदार हा पुढचा झेडपीचा उमेदवार. खराय का खोटा आहे? आणि मग केलेली कामं 2 महिन्याच्या आत जर उकरत असतील, निघून त्या ठिकाणी खराब होत असतील तर जा पुण्याला विचारायचा बंधूनो. आणि हीच माणसं उद्या जिल्हा परिषदेला तुम्हाला त्या ठिकाणी मत मागायला येतील. चुकून जरी विधानसभेसारखी उद्या 7 तारखेला चूक केली तर रस्त्या त्या ठिकाणी रस्ते होणारच नाही. येऊन एक रिक्षा फिरेल, हा अमुक आमचा रस्ता कॉन्क्रिटीकरण झाला, होईल का नाही तो त्या ठिकाणी विचारायचा नाही. कारण सरकार त्यांचा आहे म्हणून त्या ठिकाणी दबेलशाहीची भाषा आणि मगरूरची भाषा बोलणारी माणसं बदलून त्याच भाषणात पालकमंत्री बोलताना एक तिथला कार्यकर्ता उठला आणि काय बोलला की त्या ठिकाणी आमच्या नदीला पाणी नाही म्हणून सांगितलं. पालकमंत्र्यांनी लगेच लोकांच्या पुढे सांगितलं उद्याच्या उद्या सोडायला सांगतो. म्हणले का नाही? ऐकले का नाही तुम्ही? म्हणले ना. आज 3रा दिवस आहे त्यांनी येऊन गावात. आज पेपरला त्या ठिकाणी आलं 28 फेब्रुवारी नंतर पाणी येईल, म्हणजे 1 मार्चला त्या ठिकाणी सुटेल. कारण काय आहे बंधू, याचं तुम्ही तपासलं का? आज लोकांच्या पुढे पालकमंत्री उद्या सोडतो म्हणणारे पालकमंत्री, याचं कारण आहे बंधू, तो वाळूचा जो ठेका चालू आहे ना, त्या पालकमंत्र्यांच्या आमदारांच्या बगलबच्च्या स्वतःच्या नावावरती त्यांचे त्या ठिकाणी ठेके आहेत. आणि शेतकऱ्यांच्यासाठी पाणी सोडलं तर ह्यांचा वाळूचा ठेका बंद होईल बंधूनो. शेतकऱ्याच्या शेतात पाणी नाही गेलं तरी चालेल, नागरिकांच्या दारात घरात त्या ठिकाणी प्यायला पाणी नाही गेलं तरी चालेल. आम्ही वाळूचा ठेका चालवून बगलबच्च्याने आम्ही त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाच्या इस्टेट कमवू, शेतकरी मेला तरी हरकत नाही, ही भूमिका मानणारे पालकमंत्री आणि आमदार उद्याच्या 7 तारखेला ही चुकीची प्रवृत्ती निवडून द्यायची का हे विचारायला बंधून मी तुमच्या आज गावामध्ये आलो. आणि म्हणून बंधनो, subscribe now and press the bell icon. Never miss an update.